विचार कुणाचे होते आणि वारसदार कोण झाले? विचार कुणाचे होते आणि वारसदार कोण झाले? आकाशा एवढ्या माणसाचे इथे तुकडे का झाले? आकाशा एवढ्या माणसाचे तुकडे का झाले? नमस्कार, माझं नाव अल्पेश करे. सर्वप्रथम मी टॅलेंट्रीला थँक्यू म्हणेल की फर्स्ट टाईम आमच्यासाठी असा प्लॅटफॉर्म तयार करून दिला की जिथे सगळे मोकळं बोलू शकतात. एक अपॉर्च्युनिटी दिली आम्हाला, त्याच्याबद्दल धन्यवाद. खरं तर बऱ्याच वर्षानंतर फर्स्ट टाईम माझ्या हातात माईक आला आहे आणि मी फर्स्ट टाईम पोएट्री करतो आहे, कविता करतो आहे. आणि जर याच्यात काही चुकलं तर माफ करा. माझं कवितेचा टॉपिक असा आहे की आपण समाजामध्ये बघतो की जे आपले महापुरुष आहेत, जसं की छत्रपती शिवाजी महाराज झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, त्यांना आज जातीजातीमध्ये डिवाईड केलं जातं, ते म्हणजे त्यांना लिमिट केलं जाते. तर ह्याच टॉपिकवरती मी कविता लिहिली. तर माझी कविता अशी आहे की विचार कुणाचे होते आणि वारसदार कोण झाले? विचार कुणाचे होते आणि वारसदार कोण झाले? आकाशा एवढ्या माणसाचे इथे तुकडे का झाले? आकाशा एवढ्या माणसाचे तुकडे का झाले? कुणी निळा वाटून घेतला तर कुणी भगवा वाटून घेतला, कुणी निळा वाटून घेतला तर कुणी भगवा वाटून घेतला, पण माणुसकीचा खरा रंग मात्र सगळ्यांनीच सोडून दिला. पण माणुसकीचा खरा रंग मात्र सगळ्यांनीच सोडून दिला. ज्यांच्या कपाळावर चंद्रकोर आणि हाती तलवार भवानी होती, ज्यांच्या कपाळावर चंद्रकोर आणि हाती तलवार भवानी होती, ती तलवार फक्त एका जातीसाठी नाही तर सगळ्या रयतेसाठी होती. ती तलवार फक्त एका जातीसाठी नाही तर सगळ्या रयतेसाठी होती. महात्मा फुलेंनी शिकवलं लढा न्यायासाठी, स्वाभिमानासाठी. महात्मा फुलेंनी शिकवलं लढा न्यायासाठी, स्वाभिमानासाठी, पण आज आपण मात्र उभे राहतो फक्त स्वतःच्या फायद्यासाठी. पण आज आपण उभे राहतो फक्त स्वतःच्या फायद्यासाठी. ज्यांच्या लेखणीने या देशाचं नशीब लिहिलं, म्हणजे संविधान लिहिलं, ज्यांच्या लेखणीने या देशाचं नशीब लिहिलं, आज आपण मात्र त्यांना एका जातीमध्ये कोंडलं. आणि आज आपण मात्र त्यांना एका जातीमध्ये कोंडलं. राजकारणाच्या खेळात त्यांच्या नावाचा वापर होतो. सगळ्यांनाच माहिती आहे की राजकारणाच्या खेळात त्यांच्या नावाचा वापर होतो. विचार मागे पडतात आणि फक्त फायदा पुढे येतो. विचार मागे पडतात आणि फक्त फायदा पुढे येतो. मित्रांनो, आपण फोटो उचलला त्यांचा पण विचार उचलले नाही. आपण फोटो उचलला त्यांचा पण विचार उचलले नाही. नाव घेतलं त्यांचं पण मार्गावर चाललो नाही. नाव घेतलं त्यांचं पण मार्गावर चाललो नाही. कारण फक्त एवढंच की आपण त्यांचे तत्त्व कधी जाणलेच नाही. कारण फक्त एवढंच की आपण त्यांचे तत्त्व कधी जाणलेच नाही. या महापुरुषांनी तोडल्या साखळ्या गुलामगिरीच्या, या सगळ्या महापुरुषांनी तोडल्या साखळ्या गुलामगिरीच्या, पण आज आपण मात्र त्यांना कोंडले पिंजऱ्यात जातीच्या. पण आज आपण मात्र त्यांना कोंडले पिंजऱ्यात जातीच्या. आणि म्हणूनच मी म्हणतो, विचार कोणाचे होते आणि वारसदार कोण झाले? विचार कुणाचे होते आणि वारसदार कोण झाले? ह्या आभाळा एवढ्या माणसाचे इथे तुकडे का झाले? ह्या आभाळा एवढ्या माणसाचे इथे तुकडे का झाले? धन्यवाद.